अकोला येथे पोलिसांच्या कारवाईची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ही बातमी केवळ अटकेपुरती मर्यादित नसून वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी घेतलेल्या धडक कारवाईचे उदाहरण आहे। स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत कारवाई करत अट्टल गोवंश चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 11 वेगवेगळ्या गुन्ह्यांचा उलगडा करत सुमारे 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस तपासात समोर आले आहे की या टोळीत अब्दुल जब्बार, हनीफ कुरेशी, काशिफ उर्फ अमन आणि वसीम कुरेशी यांचा समावेश होता। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1,40,500 रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरण्यात आलेल्या 2 गाड्या जप्त केल्यात। या आरोपींकडून खदान, MIDC, जुने शहर, बाशितकली, पातूर आणि बाळापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नोंद असलेल्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह विजय तेहला, गोपाल जाधव, विष्णू बोडखे, मनोज पवन, दशरथ बोबडे, रेश हसन, मुल्लान पवन, उमेश रायरे, नानकर शेख, अब्दुल माजिद, सलीमुद्दीन, एजाज अहमद, किशोर सोनवणे, शेख अख्तर, शक्ती पाटोले, हर्षल बोडखे, सौरभ पाटील, अब्दुल अमीर, अनिल पाटील, अशोक सोनवणे, दीपाली राठोड आणि भारती ठाकूर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। अकोला पोलिसांची ही कारवाई दर्शवते की गुन्हेगारी कितीही संघटित असले तरी कायद्याचा हात शेवट तिथपर्यंत पोहोचतोच।